महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासाचा आणि थीम पार्कचा मार्ग मोकळा झालेला आहे। रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या 76% सदस्यांनी थीम पार्कच्या बाजूने मतदान केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि कंत्राटदार मिळून रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता। पाहूयात। रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला मोठा दिलासा मिळालाय। 3 दिवसाच्या ई मतदान प्रक्रियेत पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने 540 सदस्यांनी मतदान केलं, तर 168 सदस्यांनी विरोधात मतदान केलं। प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रेसकोर्सच्या भाडेतत्वाचं नूतनीकरण करून रेसकोर्सच्या 226 पैकी 120 एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे। 6 डिसेंबरच्या बैठकीत रेसकोर्सच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। 18 जानेवारीला पालिका आयुक्त IAS चहल यांनी व्यवस्थापन समितीसमोर हा प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावावर 27 ते 30 जानेवारी दरम्यान ई वोटिंग घेण्यात आलं। 1800 सदस्यांपैकी केवळ 708 सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता। मात्र मुंबईकरांच्या रेसकोर्सचं भवितव्य क्लबचे 500 सदस्य ठरवू शकत नाहीत, अशी भूमिका माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी घेतली आहे। पालिकेला पत्र लिहून त्यांनी रेसकोर्सच्या प्रस्तावित विकासावर प्रश्न उपस्थित केलेत, तर सामान्य नागरिकांनी यावर काय मत नोंदवलं तेही बघूयात। आपल्याला ओरिजिनली महालक्ष्मी रेसकोर्सच पाहिजे, म्हणजे एवढं मोठा ग्रीन झोन मुंबईमध्ये कुठेही नाही, तर ते ओरिजिनली ते इकडे पाहिजेत असं म्हणजे हे आहे। थीम पार्कनी कोण जाणार आहे? मिडल क्लास थोडी जाणार आहे। एवढे सगळे गार्डन बनवले तिकडे मिडल क्लास जातो काय? म्हणजे हे जे ओरिजिनल आहे तेच पाहिजे, महालक्ष्मी रेसकोर्सच पाहिजे। महालक्ष्मी इथल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 मध्ये भाडे करारावर देण्यात आला होता। हा भाडे करार 2013 मध्येच संपुष्टात आलाय, परंतु आता या रेसकोर्सची जागा राजकारणाचं केंद्र बनलंय। रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला या निर्णयामुळे 99 वर्षांचा भाडेपट्टा, रेसिंग ट्रॅकवर विनाअडथळा प्रवेश आणि क्लब हाऊस विकसित करण्याचा अधिकार मिळणार आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।